सोन्याचे चमचे. चल चल जयंती चल. काय देऊ सूप पितात नाही का. आई आई माझं ऐकून घे. मला काही एक ऐकून घ्यायचं नाही. मी जे काय तुला सांगितलंय ते फायनल आहे. तू कुठेही जायचं नाहीयेस. ओके. हे बघ आई, तुला कळत नाहीये, एकतर त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. काय प्रतिष्ठा? वा, कमाल आहे तुझी. हाच तुझा चांगुलपणा ना नडतो. नाही, मान्य आहे हे सगळे तुझे संस्कार आहेत, पण तुझ्या चांगुलपणाचा सगळेजण फायदा घेतात. तुला वाटतं तेवढं जग चांगलं नाही आहे रे. आणि ही मुलगी तर कायम तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेते. ती तुला इमोशनल ब्लॅकमेल करते. तुला तिच्या जाळ्यात ओढायचा ती प्रयत्न करते. हे बघ आई, मला सगळं मान्य आहे, पण त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केलेली नाहीये. म्हणजे मी जर त्यांना नाही म्हणालो असतो ना, ते का मला ओढून घेऊन गेले असते का? मी स्वतःहून त्यांना होकार दिलाय. का माहितीये का? कारण मला असं वाटतं की मी तिच्या घरी गेल्यावर ना काहीतरी माझ्या हाती लागेल, जेणेकरून आपल्याच मनातले प्रश्न सुटतील. कळतंय? नाही कळत आहे मला पटतच नाही सगळं. ती मुलगी जर का इथे एवढा ड्रामा करू शकते तर तिथे तिच्या घरात तिच्या टेरिटरीमध्ये काय काय करेल? तुला पुन्हा पुन्हा इमोशनल ब्लॅकमेल करेल. ती मेलो ड्रामा करेल आणि तुला पुन्हा एकदा तिच्या जाळ्यात ओढायचा प्रयत्न करेल. तू फसशील. मला तेच नकोय. मी किती वेळा तिला सांगितलंय तुझ्या आजूबाजूला सुद्धा फिरकायचं नाही, तुझ्या खोलीत तर अजिबात जायचं नाही, तरी सुद्धा आली ना. हिम्मत केली ना तिने. ती ऐकतच नाही मुलगी. ती पुन्हा एकदा तेच सगळं करणार. मला तर असं झालंय ती पोरगी कधी एकदा हे घर सोडून निघून जाते आणि मुख्य म्हणजे तुझ्या आयुष्यातून निघून जाते. मला तुला या सगळ्यातून बाहेर काढायचं लवकरात लवकर. आई, तुला माझ्यावर विश्वास आहे ना? हवं तर मी बबलू आणि सोमला सोबत घेऊन जातो. त्यांनी काय होणार? आई, तुला हवंय ना की मी आधीसारखं असं आनंदात राहावं, कामामध्ये लक्ष घालावं, असं हवंय ना तुला? या सगळ्या गोष्टी सॉर्ट कराव्या लागतील आपल्याला. प्लीज या सगळ्या गोष्टींना मला माझ्या पद्धतीने सॉर्ट करू दे. प्लीज. मला प्रॉमिस कर, तू स्वतःची काळजी घेशील ना? प्रॉमिस. काळजी नको करू. आलोच. आपू, अरे किती वेळा अशा येरझऱ्या मारणार आहेस? हा, तुझ्या येरझऱ्या मारण्याने येणार आहेत का ते? त्यांच्या येळेवरच येतील ना. अगं बरोबर आहे तुझं, पण अजून किती आहे? मला झोप यायला लागल्या. अरे येतील बाळा, थांब थोडस. आले बघ ते. पांडुरंगा. बाबा, हो. सारंगदाजी भेटलेत ना? काय म्हणाले? अक्की कशी आहे? ती येते ना? ते दोघं एकत्र येत आहेत ना? अरे सांगा ना. आपू, थांब जरा, आता चालेत ना ते. बसू दे जरा, हे पाणी आणते. बाबा सांगा ना. आपू, अरे सांगतो, समजा सांगतो. अक्की काय बोलली ते बी सांगतो, तुझं सारंगदाजी काय बोलले ते बी सांगतो. कानू, अगं पाणी घे ग. वहिनी, तुमचा चेहरा का पडलाय? तुमचा चेहरा पाहिला ना म्हणून. माझा काय प्रॉब्लेम आहे माझा मला माहिती.
आता तरी सांगा ना काय म्हणाले ते. सांगा ना, पोरगा एवढं विचारतंय तर सांगा काय म्हणले जावई बापू. अगं आई, ते येतोय म्हणाले. ये मला ना खात्रीच होती, मला भेटायला का होईना ते नक्की येणार. काव जावई बापू बोलले का तुमच्याशी? अगं हो आई, सारंग सर स्वतः माझ्याशी बोलले. ते येणार आहेत हरिनाम सप्ताहासाठी. आणि आई, तू काळजी करू नकोस. आपली साऊ चांगली रमली बघ तिथं. आपल्या सावर विठ्ठलाचीच कृपा आहे म्हणायची. तसं बाबा अक्की कशी आहे, ती काय म्हणाली? येतो म्हणाली ना? अहो सांगा ना काय म्हणाली ती? येते ना ती? काय हो, नाही म्हणले का तिला पाठवायला? बाबा अक्की आली नाही तर कसं होणार? सांगा ना बाबा, ती येते ना? अपू